श्री स्वामी समर्थ. मी मंदाकिनी पाटील. माझ्या थ्रेड्स अँड बटन या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. बघा, आजचा दिवस तुम्हाला सुखा समाधानाचा, शांततेचा, उत्कर्षाचा जावो ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना. बघा, आज मी तुम्हाला एक डिझाईनची बाई दाखवणार आहे. आजकाल प्रत्येक ड्रेस शिवा किंवा ब्लाऊज शिवा किंवा कुठलंही तुम्ही फ्रॉक शिवा, त्याला डिझाईनीच्या बाह्या लावायची खूप फॅशन आलेली आहे. त्यापैकी एक ट्रेडिंगमध्ये चाललेली आजच्या चालू हिच्यामध्ये तिची खूप फॅशन आहे. ती बाई कशी शिवायची, त्यासाठी काय काय माप लागतं, कापड किती लागतं, काय ते मी तुम्हाला योग्य या व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला तर मग बघू, आपण व्हिडिओला सुरुवात करू वेळ न दवडता. हे बघा, आधी ही बाई आहे. आपल्याला तुम्हाला ज्या उंचीची बाई लागते, माप घ्यायचं आहे, ती बाई घ्यायची. पूर्ण तयार उंची घ्यायची. तिची रुंदी पण तेवढीच घ्यायची. तर मी हे बघा, बघू शकता तुम्ही 7 ते 7.5 इंचाची उंचीची बाई घेतलेली आहे. आणि तिची रुंदी पण 7.5 इंच घेतली आहे. तशी तिची कटिंग करून घेतलेली आहे. तर या मापाच्या बाईला कापड किती लागतं ते मी तुम्हाला सांगते. तर बघू शकता, हे कापड घेतलेलं आहे मी. हे दुहेरी आहे. हे बघा, हे दुहेरी घडी घेतलेली आहे कापडाची. आणि आपली बघा, ही बाही आहे 7 इंचाची. तर हे कापड घेतलेलं आहे मी 10 इंच, म्हणजे जवळजवळ 10 इंच. म्हणजे कसं, याला खाली अशी फोल्ड करावी लागते. 1.5 ते 2 इंचाची अशी ही पट्टी वाढावी लागते. आणि त्याच्यावरती आपली पूर्ण उंची घ्यायची. बाही जेवढी उंचीची आहे तेवढी बाही घ्यायची. इथे तुम्ही 1.5 इंच घेता का 2 इंचाची घ्यायची, ते तुम्ही ठरवून घ्यायचं. आणि त्याच्यावरती मग आपली बाहीची जे मेन उंची आहे ती घ्यायची. आणि हे बघा, आणि ही बाई अशी ठेवायची. ही ठेवल्यानंतर ही बाईची समजा रुंदी झाली 7.5 इंच. आणि इथे जवळजवळ आपण तीन चुण्या घेणार आहे 3-3 इंचाच्या, म्हणजे 3 त्रिक 9 इंच. 9 अधिक 1 इंच जास्त असला किंवा 2 इंच जास्त असला तरी कापड चालेल, पण कमीत कमी 9 इंच तरी पाहिजे, 9 ते 10. तरी बघा, आपलं हे 10 इंच कापड आलेलं आहे. असं या कापडाचं माप घेऊन घ्यायचं आधी. आणि असं वरतून कट करून घ्यायचं. हे जवळजवळ असं 10 इंच घ्यायचं. 10 इंच घ्यायचं आणि इथून कट करून घ्यायचं. असा हा एका बाईचा तुकडा तयार करून घ्यायचा. असा म्हणजे असे हे 2 घ्यायचे. 2 घ्यायचे म्हणजे डबल बाई, 2 बायांना लागतात ना, म्हणून 2 घ्यायचे. हे एका बाईचं झालं कापड एवढं. हे पूर्ण मोजू शकता तुम्ही. जवळजवळ मी तुम्हाला सांगते, हे 18 इंच आहे. 18 इंच त्याच्या दुप्पट 36 इंच, म्हणजे 36 इंचाचा असा कपडा रुंदीला कापड लागतं. आणि 10 इंच उंची लागते. असा एका बाईला कापड लागतं 7 इंचाची बाही असली तर. चला तर मग बघू, आपण हिला शिवायला सुरुवात करू. शिवण्याच्या आधी आपण इथे 1.5 इंच ते 1.25 इंचाची पट्टी वाढणार आहे. तर अशा खुणा करून घ्यायच्या आधी. बघू शकता, अशा मी हे दोघी बाजूनं खुणा करून घेतलेल्या आहे. हे बघा ह्या. आणि तिथूनच पट्टी वाढायला सुरुवात करायची. असं आपण आपलं कापड सीधं उलट बघून कापड असं ही पट्टी वाढून घ्यायची अशी पूर्ण. हे बघा, ही पट्टी अशी वाढून घ्यायची. सर्व आपण खुणा केलेल्या असतात त्यानुसार. आणि हे बघा, इथे हे पट्टी किनार आहे, त्यामुळे मी अशी पट्टी वाढलेली नाही आहे. तुमची किनार नसली ना, तर इथे 1.5 इंच अशी ही पट्टी वाढून घ्यायची. हे लक्षात ठेवायचं आणि शिवायला सुरुवात करायची. अशी पूर्ण ही पट्टी शिवून घ्यायची. बघू शकता तुम्ही, अशी आपली पूर्ण पट्टी ही शिवून झालेली आहे. हे बघ, शिवून झाल्यानंतर अशी दुहेरी घडी बरोबर मध्यातून हिची दुहेरी घडी करून घ्यायची. आणि इथे खूण करून घ्यायची मध्यावर बरोबर. इथे खूण केल्यानंतर 3-3 इंचाच्या खुणा करायच्या इथे. अशा 3-3 इंचावर खुणा करून घ्यायच्या.
1 2 आणि 3. तसेच दुसऱ्या बाजूने पण तशाच 3-3 इंचाच्या खुणा करून घ्यायच्या. हे बघा, बघू शकता. हे 1 2 आणि ही 3 अशा खुणा करून घ्यायच्या. हे बघा, खूण केल्यानंतर ही मध्यभागची रेषा असते, बरोबर मध्यभागी. मग काय करायचं, ही इकडची पहिली ही इथे आणायची. तशीच ही दुसरी पण इथे आणायची. हे बघा, ही दुसरी आहे, ही पण इथे आणायची. बरोबर एकावर एक घ्यायच्या या अशा. हे बघा, ही आपला मध्यभाग असतो, तिच्यावर ही पहिली प्लेट अशी घ्यायची. ही दुसरी प्लेट तिच्यावर घ्यायची अशी. तुमचं नसलं असं रात, समजा पॉलिस्टरचं कापड असलं तर ते राहत नाहीत, मग काय करायची, प्रेस करून घ्यायची. हे 2 झाले. ही तिसरी पण इथे घ्यायची. असे घ्यायचे आणि इथे शिलाई घेऊन घ्यायची. शिलाई घेतल्यानंतर इकडच्या बाजूची पण इथे आणायची अशी. ही दुसरी प्लेट इथे आणायची. त्याच प्रकारे ही तिसरी प्लेट आहे ना, ही पण उचलून बरोबर इथे आणायची. ह्या घेतल्यानंतर इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची. आता ह्या घेतल्या, आपण आता इथे शिलाई घेऊन घेऊ. अशी शिलाई घेऊन घ्यायची. बघू शकता तुम्ही, आपल्या ह्या प्लेटी अशा घेऊन झालेल्या आहे. आता घेतल्यानंतर ही वरची प्लेट असते ना, ही इथे बोट ठेवायचं आणि अशी वाळायची. हे त्यानंतर ही दुसरी प्लेट घ्यायची इथे. त्यानंतर ही तिसरी प्लेट घ्यायची. बघू शकता तुम्ही, अशा ह्या प्लेटी अशा इकडे या बाजूने अशा घेऊन घ्यायच्या आणि इथे शिलाई घेऊन घ्यायची. इथे आपण पिन लावून घेऊ. इथे आपण अशी तिरपी शिलाई घेऊन घ्यायची. अशी तिरपी शिलाई घेऊन घ्यायची. या बाजूच्या प्लेटी आपण इकडे घेतल्या, तशा या बाजूच्या या बाजूने घ्यायच्या. हे बघा, ही अशी घ्यायची पहिली प्लेट, ही दुसरी घ्यायची आणि ही तिसरी अशी घ्यायची. हे बघा, बघू शकता. आणि याची इथे अशी शिलाई घेऊन घ्यायची याची पण. जसे आपण या खाली प्लेटी इकडच्या इकडे वाळल्या, इकडच्या इकडे केल्या, तसंच ह्या वरच्या प्लेटी पण करायच्या. हे बघा, ही पहिली प्लेट इथे घ्यायची अशी. त्यानंतर ही दुसरी प्लेट घ्यायची.
त्यानंतर ही तिसरी प्लेट घ्यायची अशी, हे बघा, आणि इथे शिलाई घेऊन घ्यायची. तसेच आपण इकडच्या बाजूच्या इकडून घ्यायच्या अशा. हे बघा, ही पहिली घ्यायची अशी, ही दुसरी घ्यायची आणि ही तिसरी घ्यायची आणि ह्या पण अशा शिवून घ्यायच्या. अशा या प्लेटी शिवून घ्यायच्या. शिवल्यानंतर आपण जे कट केलेली बाई असते तिचा मध्य काढून घ्यायचा असा, हा इथे पण मध्य काढून घ्यायचा आणि सरळ रेषा ओढून घ्यायची अशी. ही सरळ रेषा ओढल्यानंतर ही बाई उलट ठेवायची, ही बाई उलट ठेवायची आणि या बाईचा पण मध्यभाग काढून घ्यायचा. हे बघा, हा आणि हा इथे खून केलेली आहे, तशी सरळ रेषा ओढून घ्यायची आणि हा मध्यभाग असल्यानंतर ही बाई हिची खालची किनार शिवून घ्यायची आधी आणि ही उलट बाजू इथे ठेवायची, सुलट बाजू वर ठेवायची आणि हा मध्यभाग असतो, या मध्यभागावर हा मध्यभाग घ्यायचा असा. हे बघा, आणि बरोबर ही अशी शिवून घ्यायची. बाही इकडे तिकडे सरकू नये म्हणून इथे अशा पिना लावून घ्यायच्या, ठिकठिकाणी पिना लावून घ्यायच्या, म्हणजे बाई आपली सरकत नाही इकडे तिकडे. हे बघा, ही खालची बाई शिवल्यानंतर हा बाईचा जो आकार आहे ना तो असा कट करून घ्यायचा. हे बघा, अशी आपली ही बाई झाली आहे. हा खोल भाग असतो त्यामुळे हा थोडा जरा कमी येतो, हा उंच भाग असतो. बघू शकता आपली ही बाई अशी पूर्ण तयार झालेली आहे. आता इथे आपण काय करायचं, इथे मोती नाही तर शो बटन लावायचा. इथे पण आपण आता एक एक मोती लावू असे.
बघू शकता तुम्ही असे हे या बाजूनं लावले तसेच या बाजूनं पण लावून घ्यायचे मोती. हे बघा, बघू शकता आपण असे मोती लावून घेतले. बघू शकता आपली अशी ही पूर्ण बाही तयार झालेली आहे. बघा, तुम्हाला ही माझी डिझाईनची बाहीची डिझाईन आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही जर नवीन असाल तर शेजारचं बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे मी असेच नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले म्हणजे सर्वात आधी तुम्हाला दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.